काय गे पारू, तू स्वतःला फार शहाणी समजतेस ना? तुला तुला सगळ्यातलं सगळं कळतं कसं? अरे पुढे पुढे करायची सवय लागली आहे ना तुला? दामिनी मॅडम, मला माझ्या किर्लोस्कर कुटुंबाची लई काळजी वाटते. ह्या घरावर कोणी वाईट नजर जरी टाकली ना तरी पडदेशी कळतं मला. आणि कसं आहे ना, आपल्या माणसांवर आपली माया असली ना की समध्या गोष्टी सोप्या होतात. मग कोणीच त्यांचं वाईट करू शकत नाही. बघू काय गो, दिवसभर या तोंडाने गोड गोड बोलत असते, तुझ्या तोंडाला मुंग्या नाहीत लागत? तुला भीती नाही का ग वाटली? ती गोळी जी मकरंद बहिणींना मारणार होता ती जर तुला लागली असती तर? काय सांगू तुला, मला इतकी काळजी वाटत होती वहिनींची. पारू तू होती ना म्हणूनच वहिनी वाचल्या ग. थँक्यू सो मच. तुला माहितीये मी वहिनींसाठी जीव सुद्धा देऊ शकते. आज जी गोळी तुला लागणार होती ना ती मी अशी माझ्यावर घेतली असती. माहितीये तुला? वहिनी कधी आलात तुम्ही? पारू तुझा आजच्या दिवस आराम कर. अगं दामिनी माझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते. हो, तरी भाजी काय आहे? म्हणजे भाजी दामिनी बनवेल ना. वहिनी मी नाही नको देवी, मी बनवते ना. पारू हा माझा आदेश आहे, घरी जा आणि आराम कर. अगं भाजीच काय, दामिनी माझ्यासाठी अख्खं जेवण सुद्धा बनवेल. देवी आई पण पारू नाही. दामिनी छान बनव हा जेवण. बघितलं, काहीतरी करायला गेले ना असं सगळं अंगाशी येतं माझ्या.